अध्याय 3 श्री गणेशाय नमः उवाच. आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विषय. जेणे कृतार्थ झाला वैश्यरायाची उपदेशे. मणिपूर नगरात चंद्रचूड नामे राजा विख्यात. तो मिळून जनसमस्त सत्यनारायणा पूजितसे. तो रत्नपूरचा राहणारा साधू नामे वाणीथोर. नौकेत भरून धन पारे येता झाला नदीमार्गे. बहुत जनांचा समुदाय तेथ पाहता झाला यथार्थ. मणी धरून या मनोरथ येता झाला ते ठाई. चांदवे लखलखीत गहन मणी मोत्यांनी शोभायमान. नृत्यवाद्य आणि गायन तेही ऐकता झाला. विप्रवर करीती वेद्याध्ययन. ऐसे मनोहर रम्य स्थान पाहून हर्षयुक्त मन वैश्याचे झाले की. कर्णधारासी म्हणे वचन मी ते पाहून येतो परतून. तोपर्यंत नौका येथून चालू तुम्ही न करावी. त्यावेळी सेवकजन हात जोडून बोलती वचन. आज्ञा तुमची प्रमाण पाहून यावे स्वामी. वैश्य नावेतून उतरून नमस्कारुनीय सभाजन. पुसता झाला दया लागून काय येथे होत आहे. सत्य बोलती वचन इथे सत्यनारायणाचे अर्चन. कलियुगी ऐसा देव जाण दुसरा नाही सर्वथा. राजा लोकांची हिताकरिता पूजनाची खरी प्रसिद्धता. कलियुगी हा प्रकार वाढता लोक तरतील समस्त. 2 घटिका येथे राहून कथा ऐक परम गहन. नंतर प्रसाद घेऊन जावे आपले नौकेवरी. ऐसे ऐकुनिया साधुवादी वर बोले तया लागून. कैसे पूजन करावे कोणी हे सर्व मजप्रती सांगावे. सभे उवाच. सत्यनारायणाचे पूजन फळ ब्रह्मा आणि देव सकळ. सांगावया नाही प्रभा ऐसा कलियुगी फलदाता. परंतु थोडे तुझ लागून सांगतो ऐके प्रेमे करून. निर्धनी होऊन धनवान अंती उत्तम सुख भोगी. अपुत्री पुत्रवान होऊन अंधा येते नयन. राज्य गेले तया लागून प्राप्त होय तत्काळ. जी जी कामना करीती जन ती ती देतो सत्यनारायण. पूजकांचे सर्व विघ्न तत्काळ स्वयं नाशितो. साधुवानी हे ऐकून गळ्यात अंगवस्त्र घालून सभाष नमस्कार करून बोलता झाला देवे. सत्यनारायण वाद मजला संतती नाही जाण. कृपा करून सत्यनारायण पुत्र अथवा कन्यारत्न कृपेने जे देईल पताका कांचनी करून. मी पूजन सत्यनारायण हे ऐकून समस्त जन म्हणती प्राप्त होती तुझलावी. ऐकून हे प्रति उत्तर संतोषले त्याचे अंतर. करून श्रीहरीस नमस्कार प्रसाद घेता झाला. तेथुनी आला नावेवरी सेवकास आज्ञा करी. नौका चालवावी सत्वरी घराप्रती येता झाला. स्त्रीने मंगल वैभवे साधू ओवाळला जीवे भावे. आनंदे करून स्वभाव श्रीहरीसी भजतसे. गेला कौतुके काही काळ ऋतुस्नात झाली. व्यापती संयोग करून तत्काळ गर्भधारण करीली झाली. 9 मास भरता जाण प्रसवली कन्यारत्न. सौंदर्य तिचे अति लावण्य नेत्र कमळासारखे. साधू करून मंगल स्नान केले कन्येचे मुखावलोकन. ब्राह्मण आणि बंदीजन द्रव्य अपार दिले. जन्मपत्र वर्तवून कलावती नाम ठेवून. ब्राह्मण आनंदे करून साधू सांगते झाले. कलानिधी चंद्रास म्हणत तो इच्छे मुखावरी वास करीत. कलावती नाम ठेवीत म्हणून सर्व विप्रवर. शुक्ल पक्षी कला वाळत तैशी ती थोर होत. प्रौढावस्था तीस येत विवंचना करी लग्नाची. गोकंचनपूर विख्यात तेथे शंखपती वाणी राहत. धनिक आणि कुळवंत वर नेमता झाला. शुभदिन लग्न घटिका पाहून कन्या अर्पली त्या लागून. अग्निदेवाचे साक्षीने लग्न करिता झाला. वाद्य नृत्यादी गीत याचका बहुत द्रव्य सोहळा केला दिवस 7. आंदन फार दिधले. जामातासी पुत्र मानून घरी ठेविला तक्षण. सत्यनारायणाचे अर्चन केले नाही जाणपा. इति श्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा 3य अध्याय संपूर्ण.